बरं इथे जुगलबंदी सुरू आहे काका आणि भाचीमध्ये ना. नाही लावून दे ना. हां आत्याचे मिस्टर काका. बरं हे बघा अरे लाडकी आत्या टचअप करून हो आत्याची लिपस्टिक आणि आत्याचं परफ्यूम आम्हाला भयंकर आवडतं आणि आई खरं तर लावू देत नाही म्हणून मग आत्याकडे येऊन आम्ही सगळे लाड करून घेतो. काका लाड पुरवतो सगळं. म्हणजे बेसिक फॅमिलीमध्ये असंच असतं आणि जे आम्हाला मालिकेत बघायला मिळणार आहे ना एकदम टिपिकल फॅमिली आहे. आणि काय आहे आमची ओवी एकुलती एक आहे ना अजून. हां आमची ओवी एकुलती एक आहे त्यामुळे आम्ही सगळे तिचे भरपूर लाड करतो. इतकी गुणाची आहे ती म्हणजे इतकी ती असे लाड करायचं वाटतात तितकी आगाऊ पण आहे आणि इतकी स्मार्ट पण आहे आणि हुशार पण आहे. लगेच कॉम्पेन्सेट केलं लगेच पटकन. काय झालं होतं माझं आडनाव काय आता ते सांग माझं आडनाव काय. काय ग तू नाही सांगायचं. मी नाही अरे मग सांगितलं. हां आमच्याच असं काहीतरी आहे का जरा सांबरे. हा तू सांगितलंस मी नाही सांगितलं. तू सांगितलं मी खरंच ऐकलं. नाही. बरं तू नंतर बघ मी नाही सांगितलं. हा ओके. बरं, आता मी ओवीशी तर गप्पा मारल्यात पण आत्या आणि काका म्हणजे तुमचं कॅरेक्टर कसं असणार आहे आणि एक फॅमिलीमध्ये आपण म्हणतो ना की आत्या काय काय फॅमिलीमध्ये थोड्या खास असतात किंवा काय ही आत्या कशी आहे. एकदम सुंदर. बापरे ऑन कॅमेरा पण म्हटलेली आहे ती म्हणजे खरंच तिचं म्हणणे कारण ती अदरवाईज मला खूप कॉम्प्लिमेंट्स देत असते पण आत्ता तिने दिलेली कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे बापरे थँक्यू हा ओवी. बेसिकली आमच्या अख्ख्या कुटुंबात सगळ्या कुटुंबियांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. सो तसंच म्हणजे आत्या आणि भाचीचं पण नातं तसंच आहे. भयंकर प्रेम आहे. असं माझ्या नवऱ्यावर विक्रांतवर पण भरपूर प्रेम आहे आणि त्या प्रेमातूनच ऑफकोर्स प्रेमाचा एक भाग आपण म्हणतो तसं इन्सिक्युरिटी आणि हे सगळं असतंच. सो झालं आहे असं की आता काही वर्षांपासून प्रेम थोडंसं मागे राहून इन्सिक्युरिटी जास्त वाढलेली आहे. त्यामुळे शर्वरीची इन्सिक्युरिटी आणि जनरल पण म्हणजे अख्ख्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळ्यांवर प्रेम असल्यामुळे प्रत्येकाबद्दलची थोडीशी इन्सिक्युरिटी मग ती टेरिटोरियल इन्सिक्युरिटी पण असते ना कधी कधी की आपलं घरातलं स्थान असेल घरातलं स्टेटस असेल ते चेंज होताना दिसलं तरी पण थोडीशी इन्सिक्युअर होतो आपण. सो ती इन्सिक्युरिटी आहे शर्वरीला पण त्याच्याशी डील करायला तिची वहिनी तिचे घरातले सगळे तिच्या पाठीशी कसे उभे राहतात आणि कसं सगळं छान परत होतं असं आहे. अक्षय काय सांगशील कॅरेक्टरबद्दल आणि घरी एक मुलगी आहेच सेटवरही आता मस्ती करायला दुसरी मिळाली. नाही खरंच मला असं वाटतं की माझीच मुलगी आहे आणि तितकीच ती खटाळ आणि धमाल करत असते इथे आमच्या सेटवरती आणि तितकं सिरियसली काम पण करते. ॲक्च्युली याच्यात मी विक्रांत देसाई नावाचा कॅरेक्टर प्ले करतो आहे आणि तो ह्या घराचा लाडका जावई असतो आणि ॲक्च्युली जावई म्हणण्यापेक्षा त्यांनी मला एक खूप म्हणजे एक फॅमिली मेंबर किंवा एक मुलगा म्हणून त्यांनी मला ट्रीट केलेलं आहे आणि त्याची ॲड एजन्सी असते आणि ऑब्व्हियसली की ती म्हणते की ती जेलसी इन्सिक्युरिटी असते पण ते अतिप्रेमामुळे असू शकतं ती इन्सिक्युरिटी आणि मग मी त्याला पॉझिटिव्हनेस तर मी त्याला कसं डील करतो आणि कसं आमचं बॉन्डिंग आहे ते तुम्हाला रणदिवे कुटुंब आम्ही दाखवूच. आणि मी या घरात मलाही असं सांगायला आवडेल की आपण एक आयडियल फॅमिली जे म्हणतो की आपल्याला हां अशी असायला हवी तशी रणदिवे फॅमिली आहे. सो आयडियल फॅमिली कशी असावी तर रणदिव्यांसारखी असावी असं मी सांगतो. तुला माहिती होतं दादाला एक छोटीशी मुलगी पण आहे. तू आणलं सेटवर आणि तिचं नाव काय नाव नाही तुला माहीतच नाही माझ्याबद्दल काही पण ठीक आहे. पण ती मी जेव्हा शूटला जातो तेव्हा ती मला नेहमी म्हणते बाबा कुठे चालला शूटला मग मला पण घेऊन जा मला पण यायचं आहे शूटला. ती असं मला रोज म्हणत असते. सो मी नक्कीच तिला सेटवरती आणीन आणि यू विल प्ले विथ हर. तिचं नाव आहे राधा. बरं आता आत्तू आणि तू मगाशी गाणं गुणगुणत होतात ते मला असं वाटतं कम्प्लीट करूया ना आपण. ऑई शपथ म्हणणार का माझ्याबरोबर एकटीला नाही टाकायचं. हिला खरं तर पाठ आहे मग्गाचपासून ती ढमे लावलं होतं म्हणून मी गात होते. मला जेवताना 5 वेळा ऐकलेस ते गाणं तुला पाठ आहे. अरे इकडे उभं राहून म्हणत होतीस तू बिंदास. मला ऐकू येत होतं मी
असं नव्हती म्हणत. पण त्यांच्या बरोबर म्हणत होतीस ना, यार म्हण ना यार, चल ना म्हण ना. बरं चल, नाही नाही नाही, चल ना. आपण दोघी एका वेळेला म्हणू. मला पण पाठ नाहीये पूर्ण. म्हण ना, तुला पाठ आहे? एकच ओळ, हा एक ओळ म्हणूया आपण. लागो ना कोणाची दृष्ट, रोज पाहते. नाही नाही नाही, सॉरी. एकदा नीट शब्द आधी कळून. इतका वेळ ऐकलं की आमचं हे आता पाठ होईल जाईपर्यंत. पण ढेपेवाड्यात आपण आहोत आणि छान जेवणाचा कार्यक्रम सगळं छान पार पडलं आहे. तर तुमचं रणदिवे कुटुंबही तसंच एकदम पारंपरिक आहे आणि त्यात आम्हाला सणवार किंवा हे सगळं साजरे होताना आम्ही बघणार आहोत. येस येस, आणि डेफिनेटली तुम्ही नॉस्टॅल्जिक पण व्हाल याची खात्री आहे मला. कारण आपण जनरली आता मुंबईत शेजारपाजार जे पण असतात, कारण खूप छोटी कुटुंब असतात ना, त्यामुळे शेजारपाजार जे आपल्याच कुटुंबाचा भाग असल्यासारखं असतं. पण गावी जी आपल्या कुटुंबाची मजा असते ना, तो नॉस्टॅल्जिया देणार आहे ही सिरियल तुम्हाला नक्कीच. कारण प्रत्येक सणवार, प्रत्येक आपण आत्ताच बघितलं की 10वा वाढदिवससुद्धा दादा वहिनीचा आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करतो. सो असंच सेलिब्रेशन आणि अशा छान छान गोष्टी तुम्हाला सिरियलमध्ये बघायला मिळणार आहेत. रणदिवे फॅमिली हे सगळ्यांना सामावून घेणारी फॅमिली आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन होतं. सो त्यामुळे अशी एक वेगळी छान कमाल गोड अशी फॅमिली तुम्हाला बघायला मिळेल. आपली ओवी प्रेक्षकांना काय अपील करेल? नवीन मालिका आहे, नवीन कॅरेक्टर आहे, काय सांगशील? तुम्ही आमची सिरियल नक्की बघा. आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे ओवी. आमच्यावर खूप प्रेम करा. आमच्यावर खूप प्रेम करा, आमच्या सिरियलला सपोर्ट करा.